नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2021 या संदर्भामध्ये आपल्याला पेपर क्रमांक 2 विषय विज्ञान, ठीक आहे, याच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये विज्ञानाचा जर आपण विचार केला तर यामध्ये ज्या काही मुख्य शाखा आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, या 3 मुख्य शाखांवर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता स्पर्धा परीक्षेचा विचार करता आपल्याला कोणता अभ्यास करायचा, ठीक आहे, यापेक्षा आपल्याला या ठिकाणी कोणता अभ्यास करू नये याला खूप महत्त्व आहे, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. आता यामध्ये पहिला जो भाग आहे भौतिकशास्त्र. आता भौतिकशास्त्र या शाखेमध्ये आपल्याला जे काही वेगवेगळे टॉपिक आहेत, या टॉपिकचे पहिला जो आहे भौतिक राशी. बरं, भौतिक राशीमध्ये सदिश आणि अदिश या 2 राशीमध्ये बहुतेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढचा टॉपिक आहे गती. गतीचे प्रकार, गतिविषयक जे काही समीकरणे आहेत यावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढचा भाग आहे बल. ठीक आहे. बल व बलाचे प्रकार यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर चा टॉपिक आहे ध्वनी. ठीक आहे. ध्वनीवर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ध्वनीची जी काही एकक आहे, वारंवारताचं जे एकक आहे, यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर उष्णता. यानंतर प्रकाश. हा अतिशय महत्वाचा घटक आहे, प्रकाश. ठीक आहे. यावर शाब्दिक उदाहरणे सुद्धा विचारलेले आहेत. प्रकाशामध्ये या ठिकाणी इंद्रधनुष्य निर्मिती असेल किंवा भिंग व त्याचे उपयोग असतील, यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा टॉपिक आहे विद्युत धारा. विद्युत धारेचे जे काही परिणाम आहेत, या विद्युत धारेचे परिणामावर देखील प्रश्न विचारलेला आहे. यानंतर चुंबकत्व. ठीक आहे. चुंबकत्व किंवा चुंबकाचे जे काही उपयोग आहेत, या उपयोगावर देखील प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे कार्य आणि ऊर्जा. कार्याचं एकक, ऊर्जेचे एकक असतील, यावर प्रश्न विचारलेला आहे. हे झालं भौतिकशास्त्र. विज्ञानाला मधला जो काही अतिशय महत्वाचा जी काही शाखा आहे ती भौतिकशास्त्र. यानंतर आहे रसायनशास्त्र. ठीक आहे, केमिस्ट्री म्हणतो आपण त्याला. यामध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये जे काही आवर्तने असतील, गण असतील, मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी आहे, यावर प्रश्न विचारलेले आहेत. यामध्येच आपल्याला धातू व धातूचे गुणधर्म, अधातूंचे गुणधर्म या ठिकाणी यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. धातू विज्ञान किंवा धातूच्या अधातूच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न हमखास या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. यानंतर आम्ल, आम्लारी, ऍसिड बेस. कोणतं आम्ल तीव्र आहे, कोणतं सौम्य आहे, आम्लारी कोणत्या आहेत, आम्ल कोणते आहेत, बरोबर, त्याचे रासायनिक उपयोग कोणकोणते आहेत, या देखील टॉपिकवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले. हमखास प्रश्न विचारलेला टॉपिक आहे आम्ल, आम्लारी. यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, ठीक आहे, आणि अभिक्रियांचे प्रकार आणि रासायनिक अभिक्रिया समीकरणे, यावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. यानंतर अणूची संरचना. अणूची संरचना, जे काही विविध मॉडेल्स असतील, जे थॉम्सनचं मॉडेल असेल, रुदरफोर्डचं मॉडेल असेल, यावर प्रश्न विचारलेला आहे. अणूची संरचना. ठीक आहे. यामध्ये आपल्याला समस्थानिके, अणूची संरचनामध्ये आपल्याला समस्थानिकेवर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. समस्थानिकेचे जे काही उपयोग आहेत, या उपयोगावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर कार्बनी संयुगे. त्यानंतर रेणुसूत्रे. हमखास विचारला जाणारा प्रश्न रेणुसूत्र. तुम्हाला एक मूलद्रव्याचं नाव दिलं असतं, संयुगाचं नाव दिलं, त्याचं तुम्हाला काय करायचं की रासायनिक नाव काय आहे ते 4 दिलेल्या ऑप्शन मधलं निवडायचं आहे. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. रेणुसूत्रावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. हे झालं रसायनशास्त्रावर. रसायनशास्त्रामधील जे काही टॉपिक आहेत आणि नेहमी याच टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. आपण जर शिक्षक पात्रता परीक्षेचा जर विचार केला 2013 ते 2019 पर्यंत ज्या काही प्रश्न पत्रिकेचा जर आपण अनालिसिस केलं तर
अनालिसिस केल्यानंतर आपल्याला हेच प्रश्न, हे जे काही आपण टॉपिक दिलेले आहेत याच टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. यानंतर जीवशास्त्र, तिसरी जी महत्वाची शाखा आहे ती आहे जीवशास्त्र. आता यामधले टॉपिक बघा, पेशी संरचना, सेल. यामधले जे काही पेशी अंगके असतील या पेशी अंगकावर 100% प्रश्न विचारलेला आहे. सेल ऑर्गनेल्सवर पेशीची संरचना, यामध्ये पेशी अधिकेंद्रकी पेशी असेल, दृश्य केंद्रकी पेशी असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पेशी अंगके, त्यांची कार्य, यावर सुद्धा प्रश्न हमखास विचारलेला आहे. यानंतर सजीवांचे वर्गीकरण, सजीवांच्या वर्गीकरणाच्या ज्या काही पद्धती आहेत, विनाम पद्धती असेल किंवा 5 किंगडम सिस्टम असेल, पंचकार वर्गीकरणाची जी काही पद्धत आहे, विटेकर या शास्त्रज्ञाने मांडलेली सजीवांच्या वर्गीकरणामध्ये खूप महत्वाचं आहे हे सजीवांचे वर्गीकरण आहे. यावर सुद्धा हमखास प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर अनुवंशिकता, अनुवंशिकता यावर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न. अनुवंशिक जे रोग आहेत, अनुवंशिकतेमध्ये जे अनुवंशिक रोग आहेत, टर्नर सिंड्रोम असेल, डाऊन सिंड्रोम असेल, यावर प्रश्न हमखास विचारलेला आहे. 100% ह्या अनुवंशिकतेवर प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढचा जो भाग आहे आरोग्य व रोग, जे काही रोगाच्या संदर्भामध्ये असतील, जीवाणूंपासून होणारे रोग असतील, विषाणूंपासून होणारे जे काही रोग असतील, या रोगांवर सुद्धा प्रश्न बहुतेक वेळा विचारलेला आहे. प्रदूषण, 2019 ची जी टीईटीची परीक्षा झाली होती यामध्ये प्रदूषकावर प्रश्न विचारलेला आहे. पुढील पैकी कोणते प्रदूषके हे दुय्यम प्रदूषके आहेत, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. यानंतर आहे परिसंस्था, इकोसिस्टम. बरोबर, इकोसिस्टमचे जे काही प्रकार आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर संतुलित आहार व पोषक तत्वे. हे जे संतुलित आहार, जीवनसत्वे असतील, हे जे संतुलित आहार व पोषक तत्वे आहेत यावर प्रश्न विचारले. जीवनसत्वावर तर हमखास प्रश्न विचारलेला आहे. जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे जे काही विकार असतील या विकारांवर 100% प्रश्न विचारलेले आहे. यानंतर आणखी एक यामध्ये एक भाग आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. सजीवातील जीवन प्रक्रिया, यावर देखील हमखास प्रश्न विचारलेला आहे. सजीवातील जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस. यामध्ये सर्वात महत्वाचा जो रिप्रोडक्शनचा भाग आहे यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहे. जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील किंवा एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीवामधलं जे काही रिप्रोडक्शन आहे, प्रजनन आहे, या प्रजननावर त्या ठिकाणी लैंगिक प्रजनन, प्रजननाचे जे 2 प्रकार आहेत, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन, यावर हमखास प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जेवढ्या काही सजीवामधल्या जीवन प्रक्रिया आहेत या जीवन प्रक्रियेवर हमखास प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे झाले मुख्य 3 शाखा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आणि त्यामध्ये जे काही इन्क्लूड असे जे काही टॉपिक्स असतील, हे टॉपिक स्पर्धा परीक्षेला, टीईटी तर आहे, आणखी ज्या काही स्पर्धा परीक्षेत, या स्पर्धा परीक्षांना याच टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. ठीक आहे मुलांनो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला आता ही परीक्षा आपल्याला 15 ते 20 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपण जे काही जो भाग वाचलेला आहे ते तर ठीक आहे, पण अनावश्यक भाग न वाचता परीक्षेच्या दृष्टीने, म्हणजेच आपण जे काही अनालिसिस मागच्या 2013 ते 19 प्रश्नपत्रिकेचे केलेले आहे, त्या प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला हे जे टॉपिक आहेत या टॉपिकवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या. आणि या ठिकाणी 6वी ते 10वीचे जे काही पाठ्यपुस्तके आहेत यावरच आपल्याला फोकस करायचा आहे. दुसरं कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही. असतील तर रेफरन्ससाठी तुम्ही वापरू शकता, पण माझं एक वैयक्तिक मत आहे की 6वी ते 10वीचे जे काही पाठ्यपुस्तक आहेत या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा कोणताही प्रश्न येणार नाही. आणि या ठिकाणची जी पाठ्यपुस्तकातली माहिती जी आहे ती अचूक माहिती असते. यामध्ये हे जे काही पाठ्यपुस्तक आहे ते शासनाने दिलेली आहे. ठीक आहे. आपण जे वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं त्यामध्ये प्रिंट मिस्टेक होऊ शकते, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी चुकू शकतं. म्हणून जास्तीत जास्त आपण या ठिकाणी आपले जे काही क्रमिक पुस्तकं आहेत ते 6वी ते 10वीचे ते वाचायचे. बाकीचे जे काही, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.